नमस्कार, मी सुनील मदनेर. आपण पाहता एसटी 120 न्यूज चॅनल. आज आपण आहोत पोलीस स्टेशन मध्ये आणि ह्या ठिकाणी एक खूप चांगलं कार्य ह्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या मार्फत पार पडले की एक जो महिला जोडपं होतं आणि त्यांचा जो वाद होता ह्या ठिकाणी मिटवण्यात आला पोलीस स्टेशन मध्ये आणि त्यांचा संसार ह्या ठिकाणी लागला. आणि ह्यासाठी जे जे प्रयत्न केलेत आपण ते पीआय साहेबांशी बोलूया. तर सर, नेमकं काय झालं होतं? येथे उपस्थित असलेले मुजीब सय्यद आणि गाजिया सय्यद यांचं मागील 6 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. त्यांना 2 मुलं अपत्य आहेत, परंतु घरगुती छोट्या मोठ्या कारणामुळे त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं होतं आणि या दोन्हीचा संसार हा मोडण्याच्या टोकावर येऊन ठेपलेला होता. परंतु ते जसे एक 4-5 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला इथे आले, त्याच्यानंतर ते यांची केस आम्ही घेऊन आपली महिला दक्षता समिती नवीन स्थापन केलेली आहे, त्या महिलांकडे सुपूर्द केली. तरी आपल्या सर्व दक्षता कमिटीवरील महिला यांनी अतिशय मेहनतीनं चांगलं त्यांचं म्हणजे काउन्सिलिंग करून त्यांचा संसार एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ते दोघेही राजी झालेले आहेत. म्हणून आज रोजी आपण त्यांचा सत्कार करून सर्वांच्या वतीने तर त्यांचा संसार व्यवस्थित चालेल यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. तर आपल्याला नेमकं काय अडचण आली ह्या दोघांचे संसार जुळवताना? दोघांचे संसार जुळवण्यासाठी भरपूर अडचणी आलेल्या आहेत. मुलाचे आई वडील आणि मुलीचे आई वडील एकतर एकमेकाला नांदवायचं नाही आणि फारकतीच्या टोकावर आले होते. परंतु प्रत्यक्ष त्यांच्या आई वडिलांना आणि त्यांच्या नातेवाईकाला बोलावून घेऊन इथे दिवसभर बसून आपण पूर्ण काउन्सिलिंग करून त्यांचं मन परिवर्तन केलेलं आहे आणि त्यांचं मन परिवर्तन झाल्यामुळे ते संसार करायला आता तयार आहेत. तर आपण एक खूप चांगला उपक्रम ह्या ठिकाणी राबवलात. तर निश्चित भविष्यात सुद्धा अशा उपक्रमाची गरज आहे. तर आपण त्याबद्दल परत काय सांगाल? भविष्यामध्ये देखील पोलीस स्टेशन देगलूर येथे येणारी प्रत्येक महिलाचं आम्ही जे काही त्यांच्या अडीअडचणी आहेत तर ते जाणून घेऊन 100% त्यांचा मार्ग काढून आम्ही पूर्ण त्याचं या पोलीस स्टेशन लेवलवर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होणार नाही, कुणाचाही संसार म्हणजे मोडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेणार आहोत. तशा आम्ही सूचना महिला दक्षता कमिटीच्या महिलांना पण दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने आम्ही पूर्ण तयारी करून घेत आहोत. तर महिला दक्षता कमिटीमध्ये सध्या आपल्याकडे किती मेंबर्स आहेत? सध्या महिला दक्षता कमिटीवर जवळपास 6 महिला इथे येतात आणि रोज सकाळी 6 वाजता 10 वाजता येऊन त्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे वर्क करत आहेत. चांगली गोष्ट आहे. आणखीन देखील त्याच्यामध्ये महिला काही वाढ होण्याची शक्यता आहे. तर आपण या ठिकाणी दक्षता कमिटीची जी टीम आहे त्यांच्याशी पण आपण बातचीत करूया. तर आपण मला सांगा की नेमका आपण हा संसार कसा जुळवला? आम्ही अगोदर त्यांची विचारपूस केली आणि त्यांचं नेमकं कशामुळे वाद झालेला आहे हे लक्षात घेतलं. मग आम्हाला असं लक्षात आलं की हे काहीच भांडण का तर काहीच नाही, जुजबी भांडण आहे, पण ह्यांचं मतभेद थोडेसे झालेले असल्यामुळे आम्ही ते बोलायचा प्रयत्न केला आणि मतभेद सोडवले. त्यांचे दोघांनाही थोडस लक्षात आली आपली चूक आणि त्यांनी संसार करण्यासाठी तयार झाले. तर आपल्याला नेमक्या हे जोडण्यामध्ये काय काय अडचणी आल्यात? अडचणी आलेत. आता कसं एक म्हणजे एखाद्या वेळेस मधले जे काही होते त्यांचं काही म्हणजे हे आम्हाला बोलणं पटलं नव्हतं आणि 2-3 वेळेस मग त्यांचंही बोलणं पटलं नव्हतं. आम्ही थोडस त्यांना काउन्सिलिंग केलंय आणि थोडं समजावण्याचा प्रयत्न केला की तुमचं पुढे भवितव्य कशामध्ये आहे आणि तुम्ही जर चांगलं राहिलं तर तुमचा समाज कसा पुढे येईल, त्या समाजासाठी तुम्हाला काही ना काहीतरी आपल्या संसाराला आणि पुढे त्यांच्या 2 मुलांना चांगलं भवितव्य घडवण्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल हे थोडंसं समजावून सांगितलं.